आनंद आश्रम. आनंद मूर्तींचा तो हल्दूवानीचा सत्संग नेहमीसारखाच दणक्यात झाला. सत्संगाला असं आक्रमक पद्धतीनं वर्णावं यात एक विरोधाभास आहेच, पण उत्सव या संकल्पनेभोवती आपलं आयुष्य बांधलेल्या मूर्तींना ते साजेसच म्हणावं लागेल. रसाळ वाणी, भाषांवरचं प्रभुत्व, संगीताची उत्तम जाण, गातागळा, पाठांतर आणि दृष्टांतावर हुकूमत असं जाणीवपूर्वक अंगीकारलेलं बाह्यरूप अशा कित्येक वैशिष्ट्यांनी संपन्न असलेल्या मूर्तींना कुठल्याही उत्सवात उत्सव मूर्ती म्हणून वावरताना कणभरही संकोच वाटत नसे. हल्दूवानीचा तो सत्संग त्याच पठडीतला. समोर हजारोभर लोकांची गर्दी आणि व्यासपीठावर पद्मासनातील मूर्ती, एका चौरंगावर ताठ बसलेले, सभोवताली भिरभिरणारी तीक्ष्ण नजर, दूरवर पोचणारी दृष्टी आणि चेहऱ्यावर नेहमीचं स्मितहास्य, दृष्टिक्षेपात कठोर आत्मविश्वास असा एकूण थाट. मंडपात दाटीवाटीनं बसलेल्यांच्यात स्त्रिया आणि पुरुषांची सारखीच गर्दी. त्यातूनही 40 नंतरच्यांचा जास्त भरणा. याचा अर्थ तरुणाईची अनुपस्थिती असा बिलकुल नाही. जागोजागी त्यांचेही गट होतेच. एकूण भक्तजणांच्या चेहऱ्यावर लीनता आणि समर्पणाचे भाव आणि देहबोलीत आतुरता अशा तशा नेहमीच्याच वातावरणात सत्संगाची सुरुवात झाली. मेरे प्यारो या मूर्तींच्या पहिल्या 2 शब्दातच संपूर्ण मंडपात एकच सळसळ उठली. मग भूपातलं ते नेहमीचंच भजन आणि त्यानंतर 2 तास चाललेलं सांगीतिक प्रवचन. लोकांचा प्रतिसाद नेहमीसारखाच, तल्लीनतादर्शक, डोळे मिटून माना लयदार हलवत संमोहित. मूर्तींचे डोळे मात्र नेहमीसारखेच उघडे असल्यामुळे त्यांना त्या सर्व अपेक्षित प्रतिसादांपलीकडे काहीतरी सतत दिसत होतं. नव्हे, कुठंतरी ते केवळ चित्त वेधून घेत नव्हतं, तर वारंवार त्यांच्या विचारात व्यत्यय आणत होतं. व्यासपीठापासून 4थ्या-5व्या रांगेच्या मध्यावरून 2 लुकलुकणारे डोळे हे त्या व्यत्ययाचं कारण होतं. एकतर सर्व भक्तांचे डोळे मिटलेले आणि हेच 2 उघडे. पण ते कारण तेवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. ते डोळे काही सांगू पाहत होते, व्यक्त करू पाहत होते आणि मूर्तींना त्यांचा काही केल्या थांग लागत नव्हता. मानसशास्त्र आणि खास करून जमाव मानसशास्त्रावर पकड असणारी मूर्ती म्हणूनच अस्वस्थ होत होते वारंवार. अर्थात इतरांना त्याचा साऱ्याचा पत्ता न लागू देण्याइतके मूर्तीही पटाईत होतेच आणि इतक्या संमोहित अवस्थेत ते सर्व तरी किती गोष्टींचं भान राखू शकणार होते हे सुद्धा तितकंच खरं. शेवटी त्या सत्संगाची सांगता झाली. एका हलक्या बेशिस्तीनं जमावातील एक भक्त मूर्तींच्या चौरंगासमोर लोटांगण घालू लागले आणि त्यातच अर्धा-पाऊण तास सहजच सरून गेला. मूर्ती मात्र ते 2 डोळे विसरू शकत नव्हते आणि कितीही प्रयत्न करून आता त्यांना त्यांच्या समोरच्या भक्तांच्या भिंतीपलीकडचं काही दिसू शकत नव्हतं. अगदी त्यांच्या दिव्यदृष्टीसही. हळूहळू गर्दी विरळ झाली आणि मूर्ती चौरंगावरून उठले. उरलेल्या भक्तांच्या गराड्यात मंडपाबाहेर उभ्या असलेल्या गाडीकडे चालू लागले. तरी त्यांची नजर काहीतरी शोधत होतीच, पण काहीच गवसलं नाही. गाडीपर्यंत पोहोचताच चालकानं चपळाईनं आणि अदबीनं एका हातानं मागचा दरवाजा उघडत दुसऱ्या हातानं पायरीसाठी एक स्टूल सरकवलं. डावा पाय त्या स्टूलावर ठेवून उजवा पाय दरवाजातून आत सरकवताना मूर्तींनी सर्वांकडे एक शेवटचा कटाक्ष टाकला
आणि डावा हात उंचावून निरोपाचं अभिवादन केलं आणि अचानक ते दोन लुकलुकणारे डोळे त्यांना परत एकदा दिसले. पण आता उशीर झाला होता. चालकाने हलकेच दरवाजा बंद करून निमिषार्धात गाडी सुरू सुद्धा केली होती. 10व्या मिनिटाला गाडी त्यांच्या विलाच्या दरवाजापाशी पोचली सुद्धा. रात्रीच्या वेळी एक कप दुधाशिवाय कोणताही आहार वर्ज्य असणाऱ्या मूर्तींनी त्या रात्री पलंगाच्या बाजूला ठेवलेला तो पेला सुद्धा जेमतेम अर्धात संपवला आणि निद्राराधना करू लागले. रात्रभर त्या दोन डोळ्यांची संगती लावायच्या प्रयत्नात त्यांना सहजी वश असणारी झोप हुलकावण्यास देत राहिली. कधीतरी उत्तर रात्री डोळा लागला असणार, कारण रोजच्या नियमाप्रमाणे पहाटे 5 वाजता त्यांनी डोळे उघडले तेव्हा निद्रासौख्याची अपूर्णता त्यांना अंतर्बाह्य जाणवत होती. पण नेम म्हणजे नेम. ते 5ला उठलेच. दिनक्रमही सुरू केला. योग, ध्यान वगैरे उरकून 6:30 वाजता विलाचा दरवाजा उघडून बाहेरच्या बैठकीत अवतरले. थंडीचे दिवस सरत चालल्यामुळे बाहेरचं चांगलंच फटफटू लागलं होतं. त्या प्रसन्न वातावरणात आजूबाजूला पसरलेला निसर्ग जणू त्यांच्याशी गुजगोष्टी करू लागला होता. थेट समोर ठाकलेल्या हिमालयाच्या रांगा, विस्तीर्ण पसरलेल्या, पक्ष्यांचा चिवचिवाट, मंद शीतल हवा, गवताच्या मखमलीवर उभे असलेले विविध वृक्ष आणि मध्ये मध्ये डोकावणारे त्यांच्याच रिसॉर्टमधले टोमदार विलास. उगीच नाही उत्तराखंडाला देवभूमी म्हणतात आणि हुल्दुवानीला कुमाऊचं प्रवेशद्वार, ते मनाशीच म्हणाले. वर्तमानात जगा हा त्यांच्या भक्तांना एक नेहमीचा संदेश आणि मूर्तींनी सुद्धा त्यांचे व्यवहार बऱ्यापैकी या तत्वाशी बांधलेले होते. त्यामुळेच कदाचित कालची निद्रानाशी रात्र त्यांनी मागे टाकून नव्या दिवसाकडे नव्या कुतूहलाने बघण्याचं ठरवलं असावं. आणि म्हणून एक दीर्घ श्वास घेऊन पादत्राणं उतरवून हिरवळीवर उतरले. निसर्गाचा सर्व इंद्रियांनी आस्वाद घेण्यासाठी आता ते सज्ज झाले. कोणतीही अपेक्षा न ठेवता निसर्गाशी तद्रूप झाल्यावर मिळणारा आनंद त्यांच्या परिचयाचा होता आणि ऐंद्रिक सीमा पार करून आत्मिक आनंदाच्या वाटांवरच्या प्रवासाचं कसबही त्यांना अवगत होतं. इंद्रिय ही केवळ वाहनं आहेत परमोच्च अनुभूतीची वगैरे ते म्हणायचे तेव्हा त्यांच्या भक्तांना त्यातलं काय जाणवायचं कोणास ठाऊक, पण त्यांच्या त्या किंवा तशा प्रकारच्या विधानात गांभीर्य तर आहेच, पण त्याला आत्मानुभूतीची निश्चित बैठक आहे एवढं मात्र सर्वांनाच कळायचं. तशाच काहीशा मनस्थितीत मूर्ती हिरवळीवर चालू लागले आणि ते जेमतेम 100 पावले चालले असतील तेवढ्यातच अचानक विचलित झाले. अर्थात कारणच तसं होतं म्हणा. अचानक हरिणीच्या चपळाईनं एक मुलगी त्यांच्या समोरून पळत गेली. येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रीरूपांकडे बघण्याचा त्यांचा स्वभाव कधीच नव्हता. त्यामुळे एरवी दखल न घेण्याजोग्या या घटनेने मूर्ती विचलित का झाले याचं कारण म्हणजे प्रतिक्षिप्तपणे तिच्यावर टाकलेल्या कटाक्षात तिचे दिसलेले डोळे. होय, तेच 2 डोळे. मग त्यानंतर मूर्तींनी जे केलं ते जाणीवपूर्वकच. ज्या वेगानं ती त्यांच्यापासून दूर पळत होती त्याच वेगानं त्यांची साद तिच्यापर्यंत पोहोचली. ठहरिये. आणि मग प्रखर दिव्यांच्या प्रकाशात दिपलेल्या डोळ्यांनी हरणं कशी जागच्या जागी दिसतात तशीच तिची गत झाली. आणि मग सूत्र मूर्तींनी हातात घेतली.
धीम्या गतीनं ते तिच्यापाशी पोचले. नजर थेट तिच्या डोळ्यांवर. प्रश्नच नाही, ते मनात म्हणाले. हेच ते डोळे. इतक्यात ते तिच्यापाशी बोलणार काहीतरी, तर तिचाच पुन्हा पळण्याचा पवित्रा. आता मात्र वडिलकीच्या अधिकारवाणीनं ते उच्चारले, बेटी, घबराओ मत. क्या नाम है तुम्हारा? माया. माया बिश्त. कुछ कहना चाहती हो कल से? मूर्ती म्हणाले. मग त्यानंतर तिनं तिचं मनच मोकळं केलं. मूर्तींचं व्यक्तिमत्वच होतं असं, कोणालाही बोलतं करणारं. त्या साऱ्या संभाषणातून त्यांना इतकं कळलं की एका कुमाऊनी कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातली ती एक मुलगी होती. आई वेगळी. बापानं दुसरं लग्न करून नवी बायको तर घरी आणली, पण ती तिची आई नाही होऊ शकली. घरात ती, तिचे वडील आणि त्यांची बायको, बस इतकाच पसारा. मायाचं वय 20च्या अलीकडचं. शाळा व्यवस्थित पास झाली आणि आई गेली. वडिलांनी लगेचच दुसरं लग्न केलं. माया कॉलेजात गेली खरी, पण शाळेइतकं मन रमलं नाही. वडिलांनीही फार हट्ट धरला नाही. सावत्र आईचा जाच असा नाही, पण गुंतवणूक नाही. आणि वडिलांचं सारं लक्ष नव्या पत्नीकडे. बाहेर फारशा मैत्रिणी नाहीत आणि घरात मन रमत नाही. आज ना उद्या वडील उजवून टाकतील याचा सुगावा तिला होताच, परंतु त्यातही मायाला फार रस नव्हता. गावात मनोरंजनाची साधनंही यथातथाच. त्या परिस्थितीत ती सत्संगांकडे ओढली गेली. गावात होणाऱ्या अशा सगळ्या सोहळ्यात आपली उपस्थिती लावू लागली. काही नाहीतरी एक गर्दीचा भाग होऊन आपला एकांत घालवू लागली. पण त्या पलीकडे तिथंही ती फारशी रमत नव्हतीच. पण आनंदमूर्तींचा सत्संग मात्र तिला वेगळाच अनुभव देऊन गेला. तिला त्यातलं फार काही समजलं भावलं असं नाही. भावले फक्त मूर्ती. त्यांच्या प्रवचनाच्या सुरुवातीपासूनच थेट त्यांच्याशी जोडल्या गेल्याचा तिला अनुभव आला आणि वाटलं, पास. हेच माझं निधान, हेच माझं भविष्य. त्या नाजूक वयात एक वडीलधारा भावनिक आधारच जणू तिला गवसला. इतका की तिनं तिथल्या तिथंच मूर्तींना सांगू टाकलं की ती त्यांच्याबरोबर जाणार. अशा परिस्थितीत तिला झटकून टाकावं असं मूर्तींना मनातूनच वाटलं नाही. त्यांच्या आश्रमात ते तिला नेऊ शकत होतेच, पण तिच्या वडिलांच्या परवानगीशिवाय नाही. पहिल्या भेटीत तीही मिळाली. अपनी ही बेटी समज के इसकी परवरिश कीजिए. इतकं औपचारिक बोलून तिच्या वडिलांनी त्यांच्या नव्या संसारावरचा भार अलगद उतरवला आणि तेव्हापासून माया मूर्तींच्या आश्रमाचा अविभाज्य भाग होऊन बसली. आनंद आश्रम असं सुटसुटीत नाव धारण केलेला मूर्तींचा आश्रम हा नेऱ्याला होता. नेरं हे एक तळ कोकणातलं टोमदार गाव. समुद्रापासून थोडं दूर डोंगराच्या तळाशी वसलेलं इरा नदीच्या काठावरचं. कोकणात अजून काही नेरं आहेत म्हणून याला म्हणतात इरेवरचं नेरं. एक पुरातन विष्णू मंदिर, इरा आणि काही फळबागा एवढं सोडलं तर गावात विशेष काहीच नव्हतं. उत्तर कर्नाटकातून इथं येऊन आनंदमूर्तींनी आश्रम वसवल्यावर नेऱ्याच्या वैशिष्ट्यात अजून एक भर पडली इतकंच. कित्येक वर्षांपूर्वी प्राचीन विष्णू मंदिराच्या शोधात मूर्ती जे नेऱ्याला पोचले ते इथलेच झाले. त्याच
विष्णू मंदिराच्या आवारात वास्तव्य करता करता मूर्तींनी असं काही बस्तान बसवलं की तिथपासून आजपर्यंतचा म्हणजे 150 एकराचं आश्रमाचं खटलं उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास रोमहर्षकच म्हणायला हवा. त्यांचा आजचा आश्रम म्हणजे केवळ उपासनेची जागा नसून एक स्वयंपूर्ण व्यवस्थाच आहे. उपासना केंद्र, योग केंद्र, विस्तीर्ण फळबाग, भाज्या आणि फुलांची लागवड, मसाल्याचं शेत, आश्रमवासियांची आणि अतिथींची निवासस्थानं, एक नैसर्गिक तळं, 4 विहिरी आणि एक आधुनिक सभागृह. ब्रह्मचार्याच्या गरजा त्या किती, अशा त्यांच्या उक्तीनुसार ते सुद्धा इतर आश्रमवासियांप्रमाणेच सामायिक व्यवस्थेत राहत. इतकं त्यांचं आयुष्य साधं आणि काचेसारखं पारदर्शक. पण गृहस्थ व्यवहारात मात्र चतुर. आश्रमात पिकणारी प्रत्येक गोष्ट व्यवसायाशी बांधलेली. काजू, आंबा, फणस तर नेहमीचेच, पण त्यांची फुलंसुद्धा निर्यात होणारी. आश्रमाभोवती जे व्यावसायिक जाळं निर्माण केलंय त्यातही विचार आश्रमाचीच व्यवस्था पुढे नेण्याचा. स्वतःच्या नावावर नव्या पैशाची मालमत्ता नाही, सर्व आश्रम व्यवस्थेच्या नावावर आणि ती सांभाळण्यासाठी नेमलेले ठराविक विश्वासू आश्रमस्थ. आहारापासून दिनक्रमापर्यंत सर्व जीवनशैली सात्विक असणाऱ्या आनंदमूर्तींना कोणतंही व्यसन असणं केवळ दुरापास्तच. पण तरीही त्यांच्या आध्यात्मिक सत्तावर्धनाच्या ध्यासाला व्यसन म्हणता येऊ शकतंच. कारण ती तशी नसती तर ही आश्रम व्यवस्था व्यावसायिक पातळीवर इतकी वृद्धिंगत झालीच नसती. पण एक मात्र खरं की त्यातही मूर्तींना व्यक्तिगत लाभ कधीच झाला नाही, किंबहुना त्यांना त्याची आसच नाही आहे. आश्रम व्यवस्थेचा उद्धार आणि जगभरचा आध्यात्मिक संचार हे तसे दोनच त्यांचे खरे ध्यास. वयाची 60 उलटली तरी तारुण्याचा उत्साह ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची बाह्य स्वाक्षरी. वसंतरावसुद्धा 60 उलटलेलेच आणि नेऱ्याच्याच पंचक्रोशीतले. बास, इतकी 2 साम्यस्थळं सोडल्यास मूर्ती आणि वसंतरावात तसं काही सारखं नाहीच. वडिलोपार्जित चालत आलेला राजकारणाचा वारसा कर्तबगारीनं पुढे नेत गेली कित्येक वर्ष या भागातलं राजकारण चालवत आहेत. वारसा हक्कानं मिळालेला जमीन जुमला आणि त्यात काही फायदेशीर व्यवसाय चालवून पाडलेली भर इतक्या पायावर वसंतरावांच्या पुढच्या काही पिढ्यांना तर कशाचीच ददात नाही. एक नेमस्त, मनमिळावू आणि धोरणी राजकारणी म्हणून त्यांची ख्याती. सत्तेच्या राजकारणात अपरिहार्य असणाऱ्या तडजोडी, कधीकधी तात्विकसुद्धा, करण्यापलीकडे विशेष कुकर्म वसंतरावांनी कधी केली नाहीत. पण याचा अर्थ सत्तापटावरील चालाखी त्यांना ज्ञात नाही असं नाही. सत्ता राबवताना किंवा एकूण ताच आपल्या महत्त्वाकांक्षा पुढे नेताना आजूबाजूच्या माणसांचा योग्य वापर करण्याचं त्यांचं कसब मात्र सर्वज्ञात आहे. पण अनेक अर्थांनी ते सर्व मित्र आहेत हे मात्र खरं. पंचक्रोशीतल्या आध्यात्मिक आणि राजकीय सत्तेचे मूर्ती आणि वसंतराव अनुक्रमे नायकच हे तर वादातीतच आहे. 2 भिन्न सत्तामंडळातील त्यांची मिरास असल्यामुळे दोघात स्पर्धाशून्य आणि स्नेह भरपूर असं ते मजेदार प्रमेय आहे. या स्नेहात तसा व्यवहाराचा भाग जरी नसला तरी आश्रम व्यवस्थेच्या अनुषंगाने उद्भवणारी सरकारी कामं
सुकरपणे होत आली आहेत हे सत्यच आहे. तसंच मुंबईकडच्या खास पाहुण्यांची थेट मूर्तींची भेट घडवणं हा वसंतरावांच्या स्नेहपूर्वक अधिकाराचा भाग राहिला आहे. आश्रमाच्या वृद्धीला जसा या मित्रप्रेमाचा कळत नकळत हातभार लागलाय, तशीच या मैत्रीच्या अधिष्ठानावर वसंतरावांची लोकप्रतिमाही उजळली आहे. आणि म्हणूनच कारणाखेरीजही या स्नेहांच्या भेटीगाठी होत असतात. अशाच एका प्रसंगी म्हणजे नेऱ्यात आलोच होतो, म्हटलं तुम्हाला भेटून जावं, असं सहजपणे म्हणत वसंतराव मूर्तींच्या निवासी मठीत प्रवेश करते झाले. वैराग्याच्या झोपड्याला कुलपाचं काय काम या म्हणीप्रमाणे दरवाजा उघडाच होता. अर्थात तशा उघड्या दरवाजातूनही कोणाचीही आत शिरायची प्राज्ञा नव्हती म्हणा, पण वसंतरावांना तसा काही अडसर नव्हताच. मृगाजिनावर वज्रासनात बसून मूर्ती वाचनात दंग होते आणि वसंतरावांचा आवाज ऐकून मान वर करत पुस्तक बाजूला ठेवून ते नमस्कारार्थ उभे राहिले. पाहुण्यांच्या खुर्चीत वसंतराव बसताच मूर्ती परत वज्रासनात बसून स्मितहास्यानं वसंतरावांची चौकशी करू लागले. शिरस्त्याप्रमाणे आश्रम व्यवस्थापनाला वसंतरावांच्या आगमनाची खबर मिळताच एक सेवक 2 शहाळी घेऊन हजर झाला. 2 प्याल्यात शहाळ्यांचं पाणी ओतून दोघांना आदरपूर्वक ते दिलं आणि बाजूला शांतपणे उभा राहिला. यथावकाश प्याले संपले तशी रिकामी शहाळी आणि प्याले घेऊन तो बाहेर पडला आणि क्षणार्धात मूर्तींना काहीतरी आठवलं आणि त्यांनी सेवकाला हाक मारली, गणपत. पण गणपत केव्हाच तिथून दूर गेला होता, हाकेपलीकडे. पण तरी ती हाक पोचलीच. पण गणपतला नाही. गुरुजी, कुछ चाहिए था? माया अदबिनी विचारत आत आली. हाँ, वो जीवन धारा की सैंपल बोतलें जो कल आई है उनका एक बक्सा देना था वसंतराव को. आणि मग वसंतरावांना उद्देशून, तुम्हाला सांगतो वसंतराव, आश्रमातल्या सर्व विहिरी बारमाही तुडुंब भरलेल्या असतात. तुम्हाला ठाऊकच आहे की त्याचं पाणी किती मधुर आणि गुणकारी आहे. त्यातून विचार सुचला, तर आपणही करावा प्रयत्न. पाण्यावर क्षार प्रक्रिया करून पाठवलं प्रयोगशाळेत. उत्तम निकाल आले. सरकारी प्रमाणपत्रही मिळालं आणि कालच पहिली बॅच पॅक झाली. कोकण कॅनिंग अँड बॉटलिंगमध्ये. तितकाच आनंदाश्रमाच्या वृद्धीला पाण्याचा हातभार. म्हटलं, तुम्ही अनायसे आलाच आहात तर द्यावी ही छोटीशी भेट तुम्हाला आणि अभिप्रायही घ्यावा. एका उत्साहाच्या रपाट्यात मूर्ती इतकं सगळं बोलले खरे, पण ते अचानकच थांबले, कारण त्यांच्या लक्षात आलं की वसंतराव ऐकत तर नाहीच आहेत. वरतून दरवाजाकडे टक लावून बघत जणू त्यांची तंद्री लागली आहे. मूर्ती अचानक असे थांबल्यावर मात्र वसंतराव पटकन भानावर आले. तावरून ताकभात ओळखण्या इतकं व्यावहारिक चातुर्य त्यांच्यात असल्यामुळे आनंदाश्रमाचं नवं प्रॉडक्ट म्हणजे पॅकेज्ड वॉटर आहे हे ते समजून चुकले होते आणि ती त्या पाण्याचा बॉक्स घेऊन आता कधीही परत येणार आहे याची त्यांनी नक्की नोंद घेतली होती. दिसली बाई की भंगली समाधी अशी त्यांची वृत्ती नव्हती आणि कीर्तीसुद्धा. त्यामुळंच मूर्तीही त्यांच्या इतकेच चणाक्ष असल्यामुळे हे आज काहीतरी वेगळंच घडतंय अशी त्यांनी नोंद घेतली आणि विषय मनातून काढून टाकला. त्या दिवशी माया परत आलीच नाही, पण गणपत बॉक्स घेऊन आला. मूर्तींनी बॉक्स उघडून वसंतरावांना दाखवला आणि गणपतला तो त्यांच्या गाडीत पोचता करायला सांगितला. तसे वसंतराव उठलेच. पुन्हा एकदा नमस्कारांची देवाणघेवाण होऊन त्यांनी मूर्तींचा निरोप घेतला. चार चौघीत
फार वेगळी उठून दिसावी अशी काही असाधारण रूपाची माया नव्हतीच. नीटनेटकी, शालीन आणि शांत प्रवृत्तीची, इतकंच तिचं फार तर वर्णन करता आलं असतं. आश्रमात दाखल होऊनही तिला 3-1 वर्षांचा काळ लोटला असेल. हल्दुवानीला एकदा रामराम ठोकल्यानंतर तिनं तिथं परत जायचं कधी नावही घेतलं नाही. म्हणून तिला तुटक, विरक्त असं म्हणावं तर तसंही नव्हतं. बघता बघता तिनं सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. मूर्तींचा तर तिच्यावरचा विश्वास दिवसागणिक वाढतच गेला. कुठंतरी हेच आपलं खरं आयुष्य, हेच आपलं जग आणि मी इथलीच व्हायला जन्मले होते, इतकं तिचं जीवन आश्रममय झालेलं होतं. अर्थात त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तिचं निरामय गुरुप्रेम, पराकोटीची गुरुनिष्ठा, आंतरिक गुरुभक्ती आणि त्यातसुद्धा सर्वात महत्त्वाची म्हणजे मूर्तींवरची अटल आणि अढळ श्रद्धा. त्या दोघांच्या नात्याला अनेक पदर होते. वडील मुलीचे, गुरु शिष्याचे, अगदी देव आणि भक्ताचेही. आणि मूर्तींच्या भावनासुद्धा त्याला पूरकच होत्या. आल्या दिवसापासून आश्रमाच्या स्वयंपाकघराचा ताबा घेत हळूहळू तिनं इतक्या जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या आणि लीलया पेलल्या की ती आश्रम व्यवस्थेची अर्थप्रमुख म्हणजे तिच्या संमतीशिवाय कोणताही मोठा निर्णयच इथे थांबू लागला. हे सर्व करतानाही तिनं आजवर कोणालाही दुखवलं नाही. आश्रम व्यवस्थेचा कणा म्हणजे माया असं जणू समीकरणच उभं राहिलं आणि ते सुद्धा कोणत्याही संघर्षाशिवाय. याचं कारण म्हणजे तिला ना नेतृत्वाची हाव होती, ना श्रेयाची भूक. तिची नशा एकच, आश्रमाची निरलस सेवा, मूर्तींवरील नितांत श्रद्धेमुळे. पाण्याचं नवं काम मूर्तींनी साहजिकच मायाच्याच जबाबदारीवर सोडलं होतं. दिसायला जरी साधं पाणी असलं तरी या नव्या व्यवसायाचं पाणी काहीतरी वेगळंच असणार होतं, ज्याची कल्पना कोणालाच नव्हती, निदान आश्रम व्यवस्थेतील अगदी मूर्तींसकट कोणालाच. वसंतराव आश्रमातून घरी गेले खरे, पण मन अजूनही तिथंच रेंगाळत होतं. काय जादू केली होती मायानं कोण जाणे. वसंतरावांनी खूप विचार केला. अगदी ऐन तारुण्यातही त्यांना असा अनुभव आला नव्हता. एकतर काही कळायच्या आतच नानांच्या रेट्यानं ते राजकारणात ओढले गेले आणि त्यांचा यशोदाबाईंशी झालेला विवाहसुद्धा नानांच्या राजकीय शिष्टाईचाच भाग होता. त्यांनी सोयरीकच अशी जमवली होती की अख्ख्या जिल्ह्याचं राजकारणच त्यांच्या मुठीत राहावं. वसंतराव जसे नकळत राजकारणाच्या व्यापात शिरले, तितक्याच सहजी 3 मुलांचे बापही झाले. एकूणात इतर कोणत्याही क्षेत्रात मुसाफिरी अशी झालीच नाही. आजच्या मायाच्या भेटीत मात्र कुठंतरी त्यांची काहीतरी गडबड झाली आणि ती झाली एवढंच त्यांना कळत होतं. पण त्या पलीकडचा उलगडा व्हावा असा ना त्यांना अनुभव होता ना भान. एक मात्र खरं, मायाला परत भेटायला मात्र ते उतावीळ झाले होते. तशी पहिल्या खेपेस भेट झालीच नव्हती म्हणा. तिच्या एका पुसटशा दर्शनानं त्यांची अशी दैना झाली होती हे मात्र खरं. काही तास अजून निघून गेले आणि त्यांच्यातला विवेकी माणूस त्यांना म्हणाला, जा विसरून. आणि त्यांनी तोच प्रामाणिक प्रयत्न केला, जो टिकला केवळ 48 तास फक्त. याचा अर्थ ते मायाला विसरू शकत नव्हते, अथक प्रामाणिक प्रयत्नांतीही. आणि हा मोठा पेच उद्भवला वसंतरावांच्या आयुष्यात. ते कसलं आकर्षण होतं त्यांना कळेच ना. एकतर
कोणत्याही स्त्रीबद्दल त्यांना अशा भावना कधीच आल्या नव्हत्या. म्हणजे काही परदेश प्रवासात सहकार्यांच्या जोडीनं त्यांनी काही खास खेळकर अनुभव घेतले नव्हते असं बिलकुल नाही. पण ती मजा रात गई बात गई च्या पठडीतली आणि शून्य भावनिक गुंतवणुकीची होती. केवळ चाकोरी बाहेरची केलेली शारीरिक साहसं. आज विचाराल तर त्यातील कित्येक प्रसंग त्यांना आठवणार सुद्धा नाहीत, इतक्या उथळ गमतीचे होते. मग मायाबद्दल त्यांना जे वाटत होतं ते शारीरिक नव्हतंच का? पण त्या 1.5 मिनिटात त्यांनी तरी तिच्या शरीरापलीकडे काय पाहिलं होतं? मुळात तिचं गेल्या 3 वर्षातलं आश्रमातलं अस्तित्व त्यांना ठाऊकही नव्हतं. त्यामुळे त्या भेटीआधी माया या विषयावर त्यांना मतच नव्हतं. म्हणजे हे प्रेम नक्की नाही असं त्यांच्या मनानं त्यांना सांगितलं. म्हणून त्यांनी ती 48 तासांची कळ सोसली. पण ज्या प्रतीक्षेपणे त्याने चालकाला आत्ताच्या आत्ता गाडी काढ, आनंदाश्रमात जायचं आहे असं फरमान सोडलं, तेव्हा त्यांचे तेच समजून चुकले की आता ही बाब त्यांच्या नियंत्रणापलीकडे जाऊन पोचली आहे. आणि त्याच क्षणी त्यांच्यातला व्यवहारी वसंतराव त्यांच्याकडे डोळे किलकिले करून बघू लागला. तो त्यांना सांगू लागला की हे आता तुला मिळवायलाच हवं. आजतागायत वसंतरावांना जे हवं ते मिळालं ते केवळ या मित्राच्या सक्रिय मार्गदर्शनानं याची त्यांना जाणीव होतीच. आणि म्हणूनच त्याच्यावर सर्व सोडून देऊन ते निर्धास्तपणाने गाडीत बसले. एकीकडे तीव्र हुरहुर, पण दुसरीकडे त्यांना हायसंही वाटू लागलं, कारण व्यवहाराच्या राज्यात त्यांचा हात धरणारे फारसे भिडू त्यांना कधीच भेटले नव्हते. गाडीत जणू ते समाधिस्थ झाले, एकाच रूपाला आळवत. आणि मग काही मिनिटांच्या आतच मूर्तींच्या मठात त्यांचा पुन्हा प्रवेश. या खेपेस त्यांनी चोख मुद्द्यालाच हात घातला. मूर्ती जीवनधारा चविष्ट तर आहे, पण बाटलीचं वेष्टनही फार आकर्षक आहे. आज बाजारात रोज एक नवीन पाणी येत असताना तुमचं पाणी वेगळं दिसलं पाहिजे. म्हणजे ते तसं आहे, पण ते बाजारात सर्वत्र दिसायला हवं. म्हणजेच तुम्ही विचार करताय त्या प्रमाणावर ते शक्य नाही. त्यात मोठी गुंतवणूक हवी, तरच ते शक्य आहे. तुम्ही विचार करा, माझी तयारी आहे तुमच्याबरोबर यात उतरण्याची. इतकं बोलून मूर्तींना विचारात पाडून वसंतराव परत फिरले देखील. आता विचार करण्याची वेळ मूर्तींची होती. ते नेहमी म्हणायचे, माझ्या मागे कोणतेही पाश नाहीत, तेव्हा ही इस्टेट कोणासाठी बनवायची? पण तरीही ही व्यवस्था माझ्या पश्चात टिकलीच पाहिजे. नाही म्हटलं तरी आज काहीशे लोकांचं भवितव्य या आश्रम व्यवस्थेशी निगडीत आहे. आश्रम व्यवस्थेत त्यांनी जो एक व्यापारी विचार रुजवला आणि राबवला, तो या केवळ पारमार्थिक कारणासाठी हे निःसंशनीयच होतं. पण त्याचबरोबर त्यामुळं त्यांच्या एकूणच सत्तेचं अधिष्ठान अजून बळकट झालं होतं, याचीही त्यांना जाणीव होती. आश्रम व्यवस्थेशी संबंधित सर्व व्यवसायसुद्धा त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक सचोटीनंच आजवर केले होते आणि यशस्वीही करून दाखवले होते. वसंतरावांचा वायदा म्हणूनच त्यांना थोडासा अस्थिर करणारा वाटला. एकीकडं त्यांच्या आर्थिक मदतीनं मूर्तींची आर्थिक व्यवस्था बळकट नक्कीच झाली असती, म्हणून त्यांना त्या कल्पनेचं आकर्षण वाटून गेलं. पण दुसरीकडं हा असा प्रस्ताव वसंतरावांनी आत्ताच का मांडला, या गोष्टीनंही ते बुचकळ्यात पडले. असं मनातल्या मनात त्यांचं विचारमंथन तब्बल 1 आठवडाभर चाललं. तिकडं आपला खडा योग्य ठिकाणी लागला आहे या आत्मविश्वासात असलेल्या वसंतरावांना प्रत्येक वाजणारा फोन
मूर्तींचाच असणार असे भास होऊ लागले. अखेर मूर्तींची कोंडी फुटली. वसंतराव फार भरवशाचा माणूस. राजकारणी असूनही आजवर मला त्यांचा एकही वाईट अनुभव आलेला नाही. समाजातली त्यांची प्रतिमाही तशी स्वच्छच म्हणायला हवी. म्हणजे त्यांचा प्रस्ताव हा भले थोडा त्यांच्या आर्थिक स्वार्थाचा असेलही, परंतु आश्रम व्यवस्थेच्या भविष्याला पूरकच म्हणायला हवा. आणि मी कुठेही जात नाही आहे एवढ्यात. तेव्हा हा उद्योगही आजवरच्या सचोटीनं उभारण्याची धमक अजूनही आहेच माझ्यात. वसंतराव फक्त आर्थिक पाठबळ घ्या आणि परतावा द्या इतकंच सुचवतायत. तेव्हा करून बघू. हे सर्व स्वगत मूर्तींनी स्वतःशी 100 वेळा तरी आळवलं आणि वसंतरावांना फोन केला. पहिली फेरी यशस्वी, वसंतरावांच्या आतला तो म्हणाला. मग दुसरी फेरी, त्यानंतर तिसरी वगैरे करत वसंतरावांची घोडदौड सुरूच राहिली. ती इतकी की कधीकधी मूर्तींचा कामाचा झपाटा मंद वाटावा. 2 वेगळ्या उद्देशांनी हा एकत्र खेळ खेळणं चाललं होतं, मूर्ती आणि वसंतरावांचं. आणि त्या खेळातली अजून एक गहिरी छटा म्हणजे मूर्तींच्या डोळ्यावरची पट्टी वसंतरावांनी चलाखीनं बांधलेली. या सर्व काळात माया कुठं होती? वसंतरावांच्या आश्रमात वाढलेल्या राबत्यात ती विविध प्रसंगात त्यांना कधी भेटत गेली तर कधी फक्त दिसत गेली. पण वसंतराव आता बिलकुल अस्वस्थ नव्हते. आजच्या घडीला त्यांना तो सहवासही पुरेसा होता, कारण प्रवासाचं अखेरचं स्थानक त्यांना माहीत होतं. किंबहुना त्यांनीच ते ठरवलं होतं. ज्या सचोटीची कास धरून मूर्तींनी आनंद आश्रमाचं संस्थान बनवलं होतं, त्याच्यावर मात्र आता जीवनधारेचे छोटे छोटे शिंतोडे उडायला सुरुवात झाली होती. वसंतराव, ते फूड इन्स्पेक्टर आले आहेत, काही केल्या हलत नाही आहेत. मूर्ती, अहो मूर्ती, त्यांना माझ्याकडे पाठवा, मी बघून घेतो त्यांची व्यवस्था, वसंतराव म्हणाले. असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यवहार आता मूर्तींच्या सहभागानं होऊ लागले. आणि दरवेळेस आश्रम व्यवस्थेच्या निरंतर स्थैर्यासाठी इतपत तडजोडींकडं कानाडोळा करायलाच हवा असं काहीसं स्वतःला पटवून देत मूर्ती आपल्या तत्वांना मुरड घालत किती दूर जाऊन पोचले याचा अचंबाही न वाटावा इतके संवेदनामुक्त होत गेले. दरवेळी आश्रम व्यवस्थेचं निरंतर स्थैर्य या सबबीखाली अलगदपणे आणि अभावितपणे आपल्या वाढत्या सत्ताहव्यासाला विसरत जणू काही एक नव्या मूर्तींचाच जन्म झाला. जीवनधारेच्या लेबलांपासून वृत्तपत्र आणि इतर माध्यमांपर्यंत स्वतःच्या झळकणाऱ्या वाढत्या छव्यांच्या जणू ते अंधप्रेमात वाहवत गेले. आणि मग तो दिवस आलाच. मूर्ती आता दुसऱ्यांकडून कामं करून घेऊन जीवनधारेच्या अफाट मागणीला आपण पुरे पडणार नाही. स्वतःचीच फॅक्टरी काढणं हे उत्तम. तुम्हाला माहीतच आहे की डोंगरापलीकडं माझं एक शेत आहे. शेतीची जागा म्हणून शेत म्हटलं इतकंच, तशी उजाडच पडू नये जागा. कित्येक वर्ष तिला एने करून घ्यावं असं मनात आहे. तसं मुंबईतून कागदपत्रांचं काम सुरूही केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांची एक ना हरकत मात्र फार जरुरी आहे, त्यांच्याशीही बोलून ठेवलंच आहे. पण आश्रमाचा प्रतिनिधी हवा त्यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी, वसंतराव म्हणाले. मग मी जाऊ का सानकरांना भेटायला? म्हणजे माझा त्यांच्याशी परिचय आहेच आणि अधूनमधून त्यांची आश्रमातही फेरी असतेच, मूर्तींनी प्रश्न केला. मूर्ती, नको नको नको, स्नेह वेगळा आणि व्यवहार वेगळा, वसंतराव म्हणाले.
मग कसं करूया? मी असं करतो, परवाच याला सानकरांची अपॉइंटमेंट घेतो आणि मायाला घेऊन जातो बरोबर. नाहीतरी तुमच्याशिवाय आश्रम व्यवस्थेची परिपूर्ण माहिती तिच्याखेरीज कुणालाच नाही आहे आणि सह्यांचे अधिकारी आहेत तिच्याकडे. वसंतराव म्हणाले. अहो, आहे तिला सर्व माहिती, पण आश्रमाबाहेरचं जग नाही हो तिला परिचित. आश्रम हेच तिचं विश्व. इथे आल्यापासून तिच्या घरीही ती नाही गेली एकदाही. गेल्या 3 वर्षात फार तर एखाद दुसऱ्या वेळेला गेली असेल जिल्ह्याच्या जागी. नको नको, बावरून जाईल ती पोर. मीच येतो तुमच्याबरोबर. मूर्तींच्या शब्दात आजीजी आणि मायाबद्दलची माया ओतप्रोत भरलेली. आपली खेळी उलटती आहे की काय या चिंतेत एक दीर्घ आवंढ घेत शेवटी वसंतरावांनी हुकमाचं पान काढलंच. मूर्ती, जीवनधारेच्या पुढच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं लवकरात लवकर उभी राहणं फार गरजेचं आहे आणि त्यातली महत्त्वाची पायरी म्हणजे त्या जमिनीवरची एनेची धोंड दूर करणं. जिल्हाधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र म्हणूनच फार महत्त्वाचं आहे आणि ते ती गोष्ट पूर्ती जाणून आहेत. मला असं वाटतं की त्यांची काहीतरी मागणी असणारच, असं प्रमाणपत्र देण्यापूर्वीची अट म्हणून. ती मागणी आपण परवाच्या भेटीत मान्य करू शकलो तर प्रश्नच नाही. पण समजा आपण तिला नकार दिला तर घोडं जागच्या जागीच थांबणार. पुढचे सर्व रस्ते बंद. आता विचार करा, असा नकार जर प्रत्यक्ष तुमच्याकडूनच आला तर वाटाघाटीचे पुढचे मार्गच बंद होणार. आश्रम व्यवस्थेत तुमच्या पलीकडे कोणाकडे निर्णयाधिकार आहेत का? पण तेच जर माया तिथे असेल आणि तिनं त्यांची मागणी नाकारली तर मी असं म्हणू शकेन की गुरुजींना एकदा साकडं घालतो, निघेल काहीतरी मार्ग. म्हणजे फसलेल्या वाटाघाटीतही पर्यायी मार्गाची सूचना देऊन आपण दोन्ही पक्षांना मान्य असणाऱ्या तोडग्याची तजवीज करू शकतो. पटतंय का? म्हणून माया हवी, तुम्ही नको. फार चतुरात व्हा वसंतराव. आध्यात्मिक अधिष्ठानाला बळकटी यावी म्हणून मी व्यवसायाची जोड लावून आश्रम इथपर्यंत आणून पोचवला. पण आम्ही त्यातले निष्णात खेळाडू नव्हेत हे तुम्ही आज सिद्ध केलं. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल तसं, मूर्ती म्हणाले. वसंतरावांची आजवर कोणतीच खेळी निष्फळ ठरली नव्हती. आजची त्यातलीच एक, पण वसंतरावांसाठी फार वेगळ्या महत्त्वाची. बरं, तर मग मायाला फक्त इतकंच सांगा की मी सांगेन तसं कर. मी गाडी पाठवतो तिला आणायला परवा सकाळी 10 वाजता. वसंतराव म्हणाले. सांगतो. व्यावहारिक शहाणपण, आश्रम व्यवस्थेचं उज्ज्वल भविष्य, आपली वाढती आणि वाढणारी लोकप्रियता या सर्व निकषांवर अनेक वेळा विचार करूनही मूर्तींना वसंतरावांनी सुचवलेला मार्गच योग्य असल्याची पुन्हा पुन्हा खात्री पटली. इतकी की कुठंतरी त्यांचा अंतरात्मा देत असलेले अशुभ संकेत सैतानाचा उच्छाद म्हणून झटकून टाकले. पण ते शेवटी आनंदमूर्ती होते. त्यांचाही माणसांचा गाढा अभ्यास होताच. वसंतरावांच्या योजनाबद्ध खुशाल्यात काहीतरी गोम असल्याची बोच त्यांना जाणवून गेलीच. फक्त त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मायाला निरोप धाडला. वसंतराव सांगतील तसं कर. या मूर्तींच्या आदेशाच्या पुनरुच्चारानंतर 2 दिवसांनी सकाळी माया गाडीत बसली. ती वसंतरावांच्या भरवशावर नव्हेच तर गुरुजींच्या शब्दांवर. म्हणजे वसंतरावांवर विश्वास न ठेवण्यासारखं आधी कधीच काही झालं नव्हतं. पण या एकूण प्रकारात ते तिच्या खिसगणतीतही नव्हते हे मात्र खरं. गुरुजींची आज्ञा शिरसावंद्य हाच तिचा खाक्या आणि तेच तिचं चरित्र होतं.
नेऱ्यावरून ओरसचा प्रवास तो कितीसा, पण त्या प्रवासातही वसंतरावांनी मायाशी फारसं भाषण वाढवलं नाही आणि माया स्वतःहून बोलणारी, ते पण परक्यांशी, अशी मुलगीच नव्हती. एकंदरीत खिडकीत बघत तिचा वेळ तसा मजेत निघून गेला आणि आंतरिक अस्वस्थता लपवण्यासाठी एकापाठोपाठ एक फोन्समुळे वसंतरावांचा. साहेब, कुठे नेऊ? कलेक्टर ऑफिसला? ओरसमध्ये शिरता शिरता चालकानं प्रश्न केला. नको, थोडा वेळ आहे अजून. सँडस्टोनला घेत वसंतराव. या हॉटेलातला एक आलिशान स्वीट वसंतरावांकडे कायम असायचा त्यांच्या ओरसच्या प्रत्येक भेटीत. त्यात नवीन असं काहीच नव्हतं. सरकारी बंगल्याच्या ऐवजी इथंच कार्य करताना ते भेटत असत. सरकारी अधिकाऱ्यांनाही आता त्याची सवय होऊन गेली होती. त्यांची शुभ्र SUV फाटकात शिरताच रिसेप्शनला वर्दी गेली आणि गाडी पोर्चमध्ये लागायच्या आतच दरवाजा उघडायला दोघे धावले. पुढच्या 3 मिनिटात वसंतराव आणि माया दोघंच त्यांच्या स्वीटमध्ये होते. आता मात्र पहिल्यांदाच माया भांबावली. तिच्या आजवरच्या आयुष्यात तिनं हॉटेलची खोली कधी आतून पाहिलेली नव्हती आणि आत्ता इथं एका पुरुषाबरोबर एकटीच. संपूर्ण अंग आक्रसून घेऊन ती खुर्चीत बसली आणि तिच्या समोरच्या सोफ्यावर वसंतराव. शरीर सुखाचा प्रदीर्घ अनुभव असलेले. त्यानंतर जे काही झालं ते वसंतरावांनीच केलं आणि या सर्व प्रकाराचा शून्य अनुभव असणारी माया मृतवत पडून राहिली. वसंतराव सांगतील तसं कर. हूं का चू नाही, रडणं नाही, हुंदका नाही, डोळ्यात भावनाशून्य कोरडे भाव. बस. अखेर दुःस्वप्न संपल्यागत स्वतःला सावरत ती उठली. त्यानंतर मात्र तिच्या डोळ्यातले भाव इतके झरझर बदलले की वसंतरावांना वाटलं आता ती मदतीसाठी हाक मारणार. त्या डोळ्यातला ठाम भाव बघून ते कमालीचे घाबरून गेले. त्यांना माहीत होतं जरी त्यांच्या हातून गुन्हा घडून गेलाय तरीही तो स्वतःच्याच परसात. तिला तिथंच सोडून ते बैठकीतल्या सोफ्यावर जाऊन बसले आणि केवळ 5-7 मिनिटात ती बाहेर आली. नजरेत तोच निश्चय. एका क्षणात दार उघडून बाहेरसुद्धा पडली. वसंतरावांना कसलाच अंदाज येईना आणि तिच्या मागं पळण्याचा तर प्रश्नच नव्हता. शेवटी ते सुद्धा निघालेच आणि खाली जाऊन थेट गाडीत बसले. गाडी फाटकातून बाहेर पडतानाच रस्त्यावर एका रिक्षेत चढताना त्यांनी मायाला बघितलं आणि त्यांच्या चालकानंही. ती आता पुढं काय करणार याचा तसूभरही अंदाज नसल्यानं त्यांनी तत्क्षणी ओरस सोडून थेट घरी जायचा निर्णय घेतला. संध्याकाळपर्यंत येतो असं सांगून गेलेले वसंतराव दुपारच्या जेवणाला हजर म्हणून यशोदाबाईंची थोडी धावपळ झाली म्हणा, पण मला जेवायचं नाही आहे, कणकण वाटतेय, आराम करतो असं सांगून ते त्यांच्या खोलीत लुप्त झाले. ती पोलिसात जाईल काय? जाऊ दे, निस्तरू. का आश्रमात बोभाटा करेल? नाही, तसं वाटत नाही. इथं माझ्या घरी तर नाही येणार. येऊ देत. इथला स्वामी मीच. का मागं चिठ्ठी सोडून आत्महत्या करेल? का वृत्तपत्रात जाईल? का 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 प्रश्नांचं काहूर माजलं होतं वसंतरावांच्या डोक्यात. खरोखरीचा मोठा ताप नुकताच उतरल्यासारखा दरदरून घाम आला त्यांना. ना तिच्या मनाचा थांग लागत होता त्यांना, ना ती नक्की काय पावलं उचलणार ह्याचा. त्यांच्यासमोर तिचे ठाम निर्णय घेतलेले डोळे नाचत होते. काय असेल तो निर्णय आणि कसा करू त्याच्या परिणामांचा सामना? याच प्रश्नांभोवती घोळत घोळत त्यांना ग्लानी कधी आली ते कळलंच नाही. वसंतराव, माझ्या विश्वासाला फार मोठी शिक्षा दिलीत तुम्ही, असं म्हणून मूर्तींनी वसंतरावांना केलेला फोन एकाच वाक्यात बंद केला.
नाहीतरी वसंतराव त्यावर काय उत्तर देणार होते म्हणा. पण मूर्तींनी त्यांना ती संधीच दिली नाही. ही सुद्धा त्याच दुपारची 4 वाजताची वेळ. एका परीनं वसंतरावांनी सुटकेचा निश्वासच टाकला म्हणा, कारण ती काय पावलं उचलते हा प्रश्न आता सुटला होता. अर्थात यापुढं कधीही मूर्तींना काय तोंडानं भेटायचं हा प्रश्न होताच म्हणा. तशाच अपराधीपणाच्या ओझ्याखाली त्यांचा पुन्हा डोळा लागला आणि मग ते उठले ते थेट दुसऱ्या दिवशी पहाटेच, ठणकणारं आणि सुन्न डोकं घेऊन. क्षणिक शरीर सुखासाठी, आणि तेही मिळालंच नाही. काय काय हरवून बसलोय. स्वत्व, शील आणि ठराविक लोकातच का होईना, पण असह्य आणि निःशब्द मानहानी, माया, मूर्ती, चालक. तीच पहाट आश्रमातही नेहमीपेक्षा वेगळी उगवली. प्रातःसमयीच्या ध्यानाला माया गैरहजर, तदनंतरच्या प्रार्थनेलाही अनुपस्थित, योग वर्गातही नाही, आणि आणि न्याहारीची घंटा वाजली तरीही कुठेच नाही. मूर्तींच्या दुखावलेल्या मनात शंका आल्या, त्याच मुळी अशुभ संकेतांच्या. ते थेट उठले आणि पोचले तिच्या खोलीवर. दरवाजा उघडा पण किलकिला. दरवाजावर जेमतेम 2 थापा देईपर्यंत त्यांना धीर धरवला आणि त्यांनी थेट आतच प्रवेश केला. खोली नीटनेटकी ठेवलेली, मायाच्या व्यक्तित्वाशी पूर्ण सुसंगत. तिच्या खोलीत येण्याची मूर्तींची ही पहिलीच वेळ. मायाचा खोलीत पत्ता नाही. तिच्या खाटेवरच्या चादरीला एकही चुणी नाही. याची जेव्हा मूर्तींनी नजरेनं नोंद घेतली, तेव्हा मात्र त्यांच्या छातीत धस्स झालं. त्यांनी ताडलं की काल रात्रीच ती खोली सोडून गेली आहे. तिचं वैयक्तिक सामान आणि बॅगा मात्र कपाटाशेजारी नीट मांडलेल्या स्थितीत, टापटिपीची सवय असलेल्या मालकिणीच्या वावरात अडथळा न येईल अशा बेतानं ठेवलेल्या. मूर्तींचा तर्क सुरू झाला. खोलीत नाही, आश्रमात नाही, सामान मात्र खोलीतच. याचा अर्थ एकच की कालच्या घटनेनंतर तर तोच एक अर्थ. आणि मग अचानक तिच्या खाटेच्या बाजूच्या छोट्या मेजावर त्यांना ती चिठ्ठी मिळाली. तशी अगदी उघड्यावर, जणू काही तिला ठाऊक होतं की काही झालं तरी ती चिठ्ठी फक्त मूर्तींच्याच हातात पडणार. गुरुजी, माझा अजूनही ठाम विश्वास आहे की तुमच्या डोळ्यांना चुकवून हे कृष्णकृत्य झालंय. समजून उमजून डोळे झाक करणारे माझे गुरुजी नव्हेत, पण ते झालं. इरामाता मला बोलवते. पुनर्जन्म असलाच तर पुढच्या खेपेस माझी आई व्हा. माया. पुढच्या काही क्षणात मूर्तींनी च्या मठीत प्रयोपवेशनाचा आरंभ केला. आश्रमाच्या व्यवस्थेच्या निरंतर स्थैर्याचं जरी त्यांना कोणी आता साकडं घातलं असतं तरी त्याची त्यांना तमा नव्हती. केवढीशी ती कुडी 5व्या दिवशी निष्प्राण झाली. अंत्यदर्शनाला वसंतराव आले आणि डोळे पुसत मनाशीच म्हणाले, 3 खून केलेत मी. तिचा, त्यांचा आणि माझ्यातल्या माणसाचा. डोळे कायमचे बंद झालेले मूर्तीसमोर निश्चित, कारण यावेळेस ते कोणी बंद केले हा प्रश्नच उरला नव्हता.